आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती। सीआरपीएफचं पथक आता डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालंय। सीआरपीएफ पथक धमकीचा फोन आणि संशयिताबाबत आता माहिती घेणार आहे। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कृष्णा सोनारवडकर मध्ये सहकारी आपल्यासोबत। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? वैभव, आपण पाहतोय की अंबानी परिवाराला जी रिलायन्स हॉस्पिटलच्या लँडलाईन वरून धमकी देण्यात आलेली होती, त्या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता सीआरपीएफ जवानांचं एक पथक जे आहे ते डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून नेमकं काय प्रकरण आहे याची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केलेला होता त्या व्यक्तीला सुद्धा दहिसर परिसरातून क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ही मनोरुग्ण आहे का याची पुष्टता अद्याप तरी पोलिसांनी केलेली नाहीये। मात्र अजून तरी त्या व्यक्तीला अटक दाखवण्यात आलेली नाहीये। सध्या ताब्यात घेण्यात आले आणि त्याला लवकरच अटक सुद्धा दाखवली जाईल। त्याने हा फोन का आणि कशासाठी केला याची सुद्धा माहिती जी आहे ती थोड्या वेळामध्ये प्राप्त होऊ शकते। नक्कीच कृष्णा, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।